आमचा काय 36 आकडा कोणाबरोबर नाही. बरं. लढाई वैचारिकतेची आहे. विचार जुळे, विरोध संपला. आदरणीय पवार साहेबांचं काय माझं व्यक्तिगत नाही ना, शत्रुपण नाही. पवार आणि विखे हा विरोधच संपत नाहीये. तो आतून बाहेरून मध्यंतरी तुमचं आणि रोहित पवारांचं थोडं थोडं जुळायला लागलं होतं, अशा बातम्या येत होत्या. परत बिघडलं लगेच. अहो जुळालच नाही कधी. अच्छा, जुळवलंच नाही कधी. हे मग हा तर गैरसमज आहे माझा. मी कधीच कोणाशी माझा जो विरोधक आहे. संग्राम जगताप पण विरोधक होते. लोकसभा संपली, बाहेर आतली बातमी अशी आली की यांचं आधीच ठरलं होतं, खासदारकीला मी येतो, आमदारकीला तुला मदत करतो, पुढचा उमेदवार पाडून टाकतो. हे 4 जूनला पण जेव्हा निकाल लागेल तेव्हा यांच्याबद्दल असंच बोललं जाईल की हे मी उभा केलेला आहे, यांचा पराभव झाला तर यांना आमदारकीचा शपथ पण ही तुमची आपला म्हणजे अजित पवार इकडे भाजप सोबत जाण्या अगोदरच संग्राम जगताप आणि तुम्ही एका व्यासपीठावर म्हणजे खांद्यावर हात टाकून होते. काय अडचण आहे? जर शहराचा विकास होणं गरजेचं नाही का? फ्लायओव्हर झालंच नसतं, त्यांना बरोबर घेतलं नसतं तर मी तुम्हाला लिहून देतो. मी तेच म्हणते.